लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत. जी दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे आता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनी आदेश देताच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाची तयारी पूर्ण झालेली असून आता लाडक्या बहिणींनो इकडे बघू शकता तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी यादी तयार झालेली आहे. आता 2 हप्त्याचे 3000 रुपये 100% मिळणार आहेत. आधी वाटत होतं 2 हप्ते मिळतील की 1 हप्ते मिळतील, मात्र आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट आता जाहीर करून टाकलेलं आहे. आता डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मंजूर झाल्याने सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. बहिणींनी सरकारचे आभार मानलेले आहेत, कारण की बहिणीला पण वाटत होता आता ऑगस्टचा हप्ता उशिरा भेटत आहे, तर आपल्याला सप्टेंबरचा हप्ता ऑगस्टच्या हप्त्यासोबत मिळावा. टोटल 3000 रुपये जर सरकारने दिले तर चांगला दिलासा मिळू शकतो. मात्र त्याचप्रमाणे आता सरकारने निर्णय घेतलेला आहे. पहिला टप्पा 12 जिल्ह्यात सुरू होणार असून 12 जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटप हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे. नेमक्या कोणत्या 12 जिल्ह्यात आता हे पैसे जमा होत आहेत त्यांची यादी लिस्ट सर्व काय आलेलं आहे सर्व बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत रोज महत्त्वाची नवीन बातमी सर्वात आधी बघायला मिळेल. व प्रत्येकाने काय करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळेल ती पण माहिती आपण नक्की देणार आहोत. तर चला लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर अपडेट बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता सविस्तरपणे आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा निर्णय जाहीर झाला. इथे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे लाडक्या बहिणींनो यादी आली. 12 जिल्ह्यात 2 हप्त्याला आता सुरुवात होत असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटपाला मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता निर्णय घेताच सभेमध्ये बहिणींनी सरकारच्या अंगावरती फुले उधळून स्वागत केलेलं आहे. त्यावेळेस फडणवीस तेथे होते. डायरेक्ट 2 हप्ते फडणवीसांनी मंजूर करत बहिणीला चांगला दिलासा देण्याचं काम केलं आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता सभेमध्ये मोठ्या प्रमाणात निर्णय झाला व त्यानंतर फुलांचा वर्षाव हा फडणवीस यांच्या अंगावरती बघायला मिळालेला आहे. लाडक्या बहिणी देखील खुश झालेल्या आहेत. तर चला आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत, 12 जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या असून त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवतो. कारण जर या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी आता 2 हप्त्याचे डायरेक्ट 3000 रुपये पूर्णपणे 100% मिळणार आहे. तर चला यामध्ये इकडे बघू शकता सरकारने डीबीटीला आता सुरुवात केलेली असून डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये आता सोडण्यात येणार आहेत. डायरेक्ट हप्ता एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे सर्व बहिणींना आता चांगला दिलासा मिळालेला आहे. यामध्ये स्पष्टपणे सांगितलं इकडे बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यासाठी सरकारने 6 बँकांना देखील अनुमती दिलेली असून 6 बँकेत जमा करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. जर या 6 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खाता असेल तर आता 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी येतील व मोबाईलवरती 2 मेसेज येणार आहेत. कारण की आता आजचा दिवस खूप महत्त्वाचा असून आज व उद्याचा दिवस लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा देणारा दिवस आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता यादीमध्ये कोणते 12 जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे 12 जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. इकडे लक्ष देऊन बघा यादी आलेली आहे. तुम्हाला यादी आता डायरेक्ट दाखवता इकडे बघा स्पष्टपणे यादीमध्ये आता सर्व माहिती देण्यात आलेली आहे. यादीमध्ये इकडे बघा काय लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. त्यानंतर पुढे काय दाखवलेलं आहे लाभार्थी यादी म्हणून येथे सांगण्यात आलेलं आहे. तर खाली काय आहे 3000 रुपये पहिली यादी आलेली आहे असं लिहिलेलं आहे. व खाली बघू शकता 12 जिल्ह्यात पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे या यादीमध्ये काय काय आहे तर 12 जिल्ह्यांची नावे आहेत व 3000 रुपये कोणत्या 12 जिल्ह्यात वाटप होत आहेत त्याबाबतची माहिती आहे. तर चला आता या यादीमध्ये कोणकोणते 12 जिल्हे आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यात हप्ता जमा होत आहे त्यांची नावे सांगतो. आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा खूप मोठा फायदा होईल. तुम्हाला पण समजेल की आपल्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधी मिळणार आहे, आपल्या जिल्ह्याचं नाव कोणत्या यादीत आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर काही तासात कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये 100% हे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो आता कसलीही तुम्हाला काळजी करण्याचं कारण राहणार नाहीये. तर चला आता यादीमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण बघूयात.
तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा अमरावती आहे. आलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यात शिंदेंनी तातडीने पैसे वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत व जी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला व जी यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्याचं नाव असून या ठिकाणी टोटल दोन्ही हप्त्याचे 3,000 रुपये आता पूर्ण वाटप करण्याची मान्यता आता सरकारला मिळालेली आहे. त्यामुळे आता कोणतीही बहीण हप्त्यापासून वंचित राहणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर या ठिकाणी बघा, डायरेक्ट आता पैसे जमा होणार असून अमरावती जिल्ह्यात डायरेक्ट 2 हप्ते देण्यात येणार आहेत. कारण ही जी 3,000 रुपयांची यादी आहे, या 3,000 रुपयांच्या यादीत अमरावती जिल्ह्याचं नाव आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं तरच तुम्हाला 2 हप्ते मिळतील, अन्यथा फक्त ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे. मग आता 3,000 रुपये तुमच्या जिल्ह्यात 2 हप्त्याची मिळणार की नाही, आता सर्व काही पाहायला मिळेल. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव 3,000 रुपयांच्या यादीत नाही आलं तर मग सरकारने सांगितलेलं एक काम पूर्ण करा, म्हणजे डायरेक्ट तरी पण 2 हप्ते तुमच्या बँक खात्यात येतील. नाहीतर ते काम केलं नाही, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर फक्त एकच हप्ता तुम्हाला मिळू शकतो. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, कारण तुमचा पण खूप मोठा फायदा होणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील यादी आपण पाहूयात. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे, तो म्हणजे नांदेड आहे. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे पण येणार आहेत, कारण नांदेड जिल्ह्याचं पण नाव या 3,000 रुपयांच्या यादीत आलेलं आहे. तर इकडे बघा, तुम्हाला एकदम उजव्या साईडला ते यादी दिसत असेल, त्यामध्ये काय आहे, 3,000 रुपये पहिली यादी. ही नवीन यादी आली म्हणून इथे स्पष्टपणे सांगितलं आहे, कारण ही आजच यादी आलेली आहे. काही मिनिटापूर्वी सरकारचा निर्णय जाहीर झाला व लगेच ही यादी सरकारकडून आलेली असून आता या यादीमध्ये ज्यांच्या जिल्ह्याचं नाव असेल त्यांच्या जिल्ह्यात आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे व डायरेक्ट सप्टेंबरचे पैसे, ऑगस्टचे पैसे, टोटल 2 हप्त्याचे 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा होण्यास मान्यता मिळालेली आहे. नांदेड जिल्ह्याचा पण यामध्ये नंबर लागलेला असून नांदेड जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात, माता भगिनींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाला आता सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे आता कोणालाही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, स्पष्टपणे सांगू शकतो. त्यामुळे आता बहिणींनो, कसली तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या 6 बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होत आहे त्यांची पण यादी आता तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी बघू शकता, आता याद्यामध्ये सर्व काही सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघू शकता, स्पष्टपणे माहिती दिलेली असून इकडे बघा 3,000 रुपयांची पहिली यादी एक आलेली आहे. त्यानंतर दुसरी एक यादी तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसतच असेल, त्यामध्ये 1,500 रुपये दुसरी यादी बघायला मिळत आहे व तिसऱ्या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं नाव आलं तर फक्त 500 रुपयेच हप्ता मिळणार आहे. तर यामध्ये इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे सांगून टाकलं आहे की ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल व ज्यांच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत येईल अशा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यातच आम्ही 3,000 देणार आहेत. त्यानंतर दुसरी एक यादी ते दाखवली आहे, त्या दुसऱ्या यादीत 1,500 रुपये लिहिलेले आहेत. म्हणजे जर तुमचं नाव सरकारने दुसऱ्या यादीत घेतलं तर मग तुमचा 2 हप्त्याचा प्रश्न मिटला. फक्त तुम्हाला डायरेक्ट एकच हप्ता मिळू शकतो, मग तुम्हाला 2 हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण की पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. म्हणजे सरकार तुमचं नाव या पहिल्या यादीत घेईल व तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये मिळतील. जर तुमचं नाव दुसऱ्या यादीत किंवा तिसऱ्या यादीत आलं, हप्ता तर एकदम उशिरा यापेक्षा मिळणारच, पण कमी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. जर तुमचा फायदा तुम्हाला वाटत असेल, आपला पण फायदा व्हायला पाहिजे, आपल्याला 2 हप्ते मिळायला पाहिजे, तर आता 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय त्यांचं नाव पहिल्या आधी सरकारने घेतलेलं असून त्यांना आता 3,000 रुपये मिळणार आहेत. तुम्हाला पण 100% मिळतील. फक्त लक्ष देऊन आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता जमा होत आहे व कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार यामध्ये स्पष्टपणे याद्या सर्व काही जाहीर झालेला आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं असून आता यादीमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे. 3 विभाग जाहीर झालेले असून तिन्ही विभागात सर्वात आधी हप्ता येतो. इकडे बघा, 3 विभाग सरकारने आता जाहीर केले. मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झाली व या 3 विभागामध्ये सर्वात आधी आता हप्ता येतोय व 2 हप्त्याचा ठराव मंजूर झालेला असून आदिती तटकरे मुख्यमंत्री यांच्या हस्ते तुमच्या खात्यावर पैसे वाटप होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं आपण स्पष्टपणे
स्पष्टपणे बोलू शकतो। यादीमध्ये आता इकडे बघा तुमच्या जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी स्पष्टपणे दिसत आहे का नाही ते बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर चला पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगतो। यामध्ये इकडे बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने 3 विभाग निवडले आहेत व 3 विभागातील आता प्रत्येक विभागातील 2 जिल्हे, काही विभागातील 4 जिल्हे असे निवडलेले असून या विभागामध्ये पूर्णपणे सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे आपण बघूया। तर इथे बघा पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणींना आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा पण आता आपण बघितला, दुसरा बघितला, तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 2 हप्त्याचे 3000 रुपये सोडण्यात आता या ठिकाणी येत आहे। डीबीटीला सुरुवात झालेली असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा खूप मोठा आहे व विभागाचा मेन जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ओळखले जाते। तर या ठिकाणी देखील आता पूर्णपणे हप्ता वाटपाची तयारी पूर्ण झालेली असून 3000 रुपयांच्या पहिल्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव आलेलं असून या ठिकाणी सर्व बहिणी बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे आता 100% जमा होऊन जाणार आहेत। त्यामुळे आता कोणालाही काळजी व कसलीही चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। त्यामुळे आता कोणीही नाराज होऊ नका, तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। थेट पैसे वाटपाचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता निघलेले आहेत। त्यामुळे सर्व माता भगिनींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर बघा आता छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काय होत आहे, 1500 ऑगस्टचे वाटप, त्यानंतर सप्टेंबरचे 1500 वाटप, हे टोटल 3000 रुपये हे वाटप झाल्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता सोडण्यात येणार आहेत। यादीमध्ये आता संभाजीनगर जिल्हा आलेला आहे। तर चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, पुढच्या जिल्ह्यांची पण नावे तुम्हाला आता एका मिनिटामध्ये वाचून दाखवतो। तर इकडे बघा पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यात पण आता पैसे जमा होणार असून पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहेत बहिणीच्या बँक खात्यामध्ये। दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये जालना जिल्ह्यात पण सोडण्यात येणार आहेत। इकडे बघा डायरेक्ट 3000 रुपये डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली असून जालना जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याची रक्कम आता येऊन जाणार आहे। त्यामुळे कोणीही आता काळजी व कसलीही चिंता करू नका, सरकारने आता डायरेक्ट तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत तुम्हाला चांगला दिलासा दिलेला आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार, सर्व काही माहिती आता आपण बघूयात। तर इकडे बघा आता राहिलेला व्हिडिओ जे शेवटपर्यंत पाहतील त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी 3000 रुपयांचा हप्ता येणार म्हणजे येणार, कारण की आपण सर्व माहिती बहिणीसाठी योग्य ती माहिती देतच असतो। तर इकडे बघा आनंदाची बातमी आलेली असून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे मुंबईतून डीबीटीचं बटन दाबणार आहे। डीबीटीवर क्लिक झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात दोन्ही हप्ते जमा होणार आहेत। 36 जिल्ह्यातील हे 12 जिल्हे सर्वात आधी पैसे वाटपासाठी सरकारने निवडलेले आहेत। या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे, पूर्ण वाटप केलं जाणार। तसेच 8 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे पोहोचणार आहेत, म्हणजे तिकडून पैसे पाठवल्यानंतर लगेच 8 बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहे। तसेच तुम्हाला मेसेज आल्यानंतर दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्ही बँकेत जाऊन काढून आणू शकता। डायरेक्ट 3000 रुपये तुम्हाला बँकेतून काढता येणार आहेत, कारण की आता सप्टेंबरचा हप्ता तर मिळणारच व ऑगस्टचा हप्ता तर आता जाहीर झालेला आहे। हे ऑगस्ट व सप्टेंबरचे 1,500 टोटल 3000 हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून थेट आता वाटपाला मंजुरी मिळालेली आहे। त्यामुळे आता काळजी करू नका। यामध्ये मुंबईतून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत, पुढचे कोणते जिल्हे आहेत, तर चला त्या पुढच्या 12 जिल्ह्यांची नावे सांगतो। आता तुमचा जिल्हा यादीत आहे का नाही ते तपासा। यादी दाखवतो, त्या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं पण नाव सविस्तरपणे दिसेल व जर तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला मग घाबरण्याची काळजी करण्याची गरज नाहीये, कारण की इकडे बघा यादीत जर नाव आलं तर ते स्पष्टपणे सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी 3000 रुपये पहिला टप्पा आता बघायला मिळत आहे व ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल ही नवीन यादी आलेली आहे। यामध्ये नाव आलं तर 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। डायरेक्ट 2 हप्ते पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची तुम्हाला आता गरज पडणार नाहीये। आता राहिलेला फक्त 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये सर्व काही तुम्हाला पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे 1.5 मिनिटामध्ये वाचून दाखवतो। तर चला लगेच बघूया। तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचे जिल्हे या ठिकाणी आलेले असून तुम्हाला आता मी इकडे नावं वाचून दाखवत आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे 36 जिल्ह्यातील हे 12 जिल्हे असून या ठिकाणी पूर्ण वाटप केलं जाणार आहे। तर या ठिकाणी बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्व सांगण्यात आलेलं आहे। आदित्यताईंनी काय सांगितलं तर त्या म्हणाल्या की आता या 12 जिल्ह्यात पैसे येत आहेत। त्यांनी पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या याद्या दिल्या। तर यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो आहे सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यातील सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत। 3000 रुपये टोटल रक्कम
दोन्ही हप्त्याचे पैसे आता मिळणार आहेत. लक्ष द्या इकडे, जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे. आलेल्या माहितीनुसार आता दोन्ही हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता देण्यास उशीर झाला, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या. मग त्यातच आदितीताई तटकरे बैठकीत म्हणल्या की आता लाडक्या बहिणीसाठी सप्टेंबरचा हप्ता पण जाहीर करावा लागेल, त्यानंतरच बहिणी खुश होत्या, नाही तर बहिणी सरकारवरती नाराज राहू शकतात. मग त्यानंतर शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांनी निर्णय घेतला व डायरेक्ट 2 हप्ते वाटपाला अधिकाऱ्यांना सूचना दिल्यावर सांगितलं की काही झालं तरी दोन्ही हप्त्याचे पैसे बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे. तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाला परवानगी मिळालेली आहे, पुढच्या जिल्ह्यांची देखील यादी व बँकांची लिस्ट आता तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे. यादी आलेली असून इथे बघा आदितीताईंनी काय सांगितलं, तर इकडे बघा, त्या म्हणाल्या की आता पहिल्या यादीत नाव आलं की 2 हप्ते फिक्स मिळणारच व नंतर गॅस सिलेंडरचा पण हप्ता आम्ही देऊन टाकू. आता अजितदादांनी चेकवर सही केली असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण तसा मोठा निर्णयच आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट जाहीर झालेला आहे. आलेल्या माहितीनुसार इकडे बघा, लाडक्या बहिणींना सरकारकडून 2 चेकवर सही झालेले असून ऑगस्टचा पहिला चेक व सप्टेंबरचा दुसरा चेक टोटल 6,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण वाटप होणार आहेत. आता 3,000 कोटी म्हणजे कसं, तर 3,000 कोटी ऑगस्टचे पैसे व 3,000 कोटी सप्टेंबरचे पैसे, टोटल 6,000 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे. तर यामध्ये बघू शकता, बऱ्याच जिल्ह्यांचं नाव आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं असून या सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहे. तर यामध्ये आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, तर चला आता या ठिकाणी नावे सांगत आहे. आता मात्र लक्ष देऊन बघा, तुम्हाला 40 सेकंदात जिल्ह्यांची नावे सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता, यादीत पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आता चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बहिणींना आता पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जाणार असून 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी व कसली चिंता करू नका. सरकारने डायरेक्ट तुमच्यासाठी मोठा निर्णय घेत तुम्हाला चांगला दिलासा दिलेला आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण आता सरकारच्या मंत्रिमंडळात निर्णय झाला. आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय. त्यानंतरचा जिल्हा आहे तो सातारा. सातारा जिल्ह्यात देखील आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण वाटप होणार आहेत. काळजी करू नका, तुमची पण चिंता संपली. सातारा जिल्ह्यामध्ये टोटल ही 3,000 रुपयांची रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची, दिलासा देणारी बातमी सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. आता कोणीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. थेट पैसे आता वाटप होणार असल्यामुळे सर्व बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत, पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.